पैसे असतील की, पैसे असतील ना. नाही तर 200 200 कस का किती 1800 डबल तुमच्या याच्यात 200-300 होते ना. मा पैशावर हा ते पैसे ठेवून दे. दुकानदार देऊन टाकायला. हा दुकानदाराचे कवा म्हणजे 2-2 महिने पगार दे ना. ते झोपेल होती अंगावर घेऊन दुकानदारी. मग काय? तिला म्हणलं पगार नाही का, नाही म्हणे पगार नाही झाला म्हणे. तुम्हाला उठून बोलायला का नाही अंगावर घ्यायला झोपेल होती. बाहेर? आत आत होती ना. गहू विचारायला गेलतो आम्ही, तेव्हाची गोष्ट सांगणार होतो. ते सांगतो बायको कामाला झाली ना, तर तिला पैसे सोडू वाटे ना. जेव्हा मी कामाला होतो तर 8 आणि 9 तारखेला पगार यायचा तिला, है ना. मग पहिले 8 तारखेलाच पगार जायचा तिला किराणा. आता 25 आणि 26 आणि 30 चालू आहे. मग काय आता बंद करायचं केलं अहो पण पैसे मागितले की किनारा नाही, किराणा बंद करायचा आहे ना. तुला पैसे मागितले तर बंद करायचा. मग बंद करायचं काय नगदीनं जाणं काऊन बंद करायचा. बरं आहे की बंद करायचं. पहिले 1800 रुपये देऊन टाकायचे. बंद करायचा. हा आताचे 1700 किती येतात आणि पहिले 125. हा पैसे मागितले की बंद करायचा, मला मागितले की चालू करायचा. बंद करायचं. गाडी कोण पुसली एवढी, राहू दे. चालू उरभुरी. चालू करू का? हा चालू कर नाही वरून तू चालू, मी मागून बसतो. मग बटन दाबू. दाब. चाबी आहे का? बिना चाबीचीच गाडी चालू होती ना. हुशार बाई आहे तू. इकडे मरणाची गाडी भरली या बारे, रोडचं काम चालू केलं. गाडी भरणारच आहे ना मग बापू. बापू म्हणजे भरू दे ना, किती गो. हा तिकडे पाय. आता घेतला का नाही व्हिडिओ. व्हिडिओ मध्ये येत नाही ना. गाडी भरल्यावर तुटतोय ना. मग पैसे भरले ना. कोणा म्या का तो भरले ते 20 आले का आचे महापीएफचे 30 ते पैसे सगळे घातले ना. 90,000. ते 90 कुठे गेले काय माहित. मला काय माहित, तुला माहित. हो कोणाचे होते हप्ते. आता कोणाचे होते काय माहित कोणाचे होते. फक्त काय किती 16,500 रुपये फक्त मिळाले, बाकी सगळे खर्चून टाकले. खर्च दे ना. हप्ते मीच भरवले त्याचे, तू थोडी भरवले अजून. पण मग काय झालं असतं ना. काय झालं असतं, काय नसतं झालं. दोघं घरी खायला पैसा लागतो.